कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा संदेश साधा नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण 20 ऑगस्टपासून तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत की तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचाराल, हे माझ्यासोबतच का घडत आहे? आणि काही राशीच्या व्यक्तींना तर एखादी बातमी ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार असे संकेत आहेत. पण घाबरू नका, कारण प्रत्येक धक्का हा शेवट नसतो. कधी कधी तो तुमच्या आयुष्याच्या बदलणाऱ्या नव्या सुरुवातीचा संकेत असतो. आजचा हा राशी संदेश विशेषत म्हणजे 20 ऑगस्ट नंतरच्या काळासाठी आहे. तुमच्या मनात गेल्या काही दिवसांपासून एक अजब अस्वस्थता आहे. रात्री झोपताना विचारांची गर्दी होते का? एखाद्या व्यक्तीची आठवण वारंवार येते का? एखाद्या कामाचा निकाल काय लागेल याची भीती वाटते का? जर यापैकी काही तुमच्यासोबत घडत असेल तर हा संदेश शांतपणे ऐका, कारण या राशीसाठी येणारा काळ भावनिकदृष्ट्या खूप खोल परिणाम करणारा ठरू शकतो. 20 ऑगस्ट नंतर अचानक एखादा फोन येऊ शकतो, एखादा संदेश मिळू शकतो किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही मनातून विसरण्याचा प्रयत्न केला आहे, कारण तुमच्याशी संबंधित एखादी बातमी तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्या क्षणी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतील. तुम्ही काही क्षण शांत बसाल आणि मनात म्हणाल, मला याची अपेक्षाच नव्हती. या राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यापासून एक गोष्ट अडकलेली आहे. निर्णय होत नाही, उत्तर मिळत नाही, पैसा अडकलेला आहे, नात्यात गैरसमज आहे किंवा मनातील एखादी इच्छा पूर्ण होत नाहीये. पण 20 ऑगस्ट नंतर या अडकलेल्या गोष्टींची हालचाल मिळण्याचे संकेत दिसत आहेत. सुरुवातीला बातमी धक्कादायक वाटू शकते, पण तिच्या मागे तुमच्यासाठी एखादा मोठा बदल लपलेला असू शकतो. म्हणून पहिली बातमी ऐकून लगेच निष्कर्ष लावू नका. काही वेळ हा नशिबाचा दरवाजा उघडण्यासाठी आधी एक जोरदार धक्का बसतो. या राशीच्या लोकांनो, तुम्ही मनाने खूप मजबूत असल्याचे दाखवता, पण तुमच्या मनात किती वेदना आहेत हे बाहेरच्या लोकांना माहीत नसते. तुम्ही हसता, बोलता, सगळ्यांना मदत करता, पण रात्री एकटे असताना तुम्ही स्वतःशीच किती लढता हे फक्त तुम्हालाच माहीत असतं. आणि म्हणूनच या ऑगस्टपासून सुरू होणारा हा काळ तुमच्या भावनांना स्पर्श करू शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल सत्य समोर येऊ शकते. हे सत्य कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर परिस्थिती समजून घेण्यासाठी आहे. कारण कधी कधी आपल्याला वाटतं एखादी व्यक्ती आपली आहे, पण तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला माहीतच नसतं. काही राशीच्या व्यक्तींना या नात्यामध्ये अनेक संभ्रम निर्माण होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे वागणे बदललेले जाणवेल. कालपर्यंत प्रेमाने बोलणारी व्यक्ती अचानक शांत होईल. तुम्ही विचाराल काय झालं, पण समोरून स्पष्ट उत्तर मिळणार नाही. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. तुमची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरत नाही. 20 ऑगस्ट नंतर तुमच्यासाठी सर्वात मोठा धडा हाच असू शकतो की प्रत्येकाला तुम्ही खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. काही राशीच्या लोकांना या लोकांच्या घरातही वातावरण बदलण्याचे संकेत आहेत. घरातील एखाद्या विषयावर चर्चा होईल. सुरुवातीला मतभेद होतील, आवाज चढू शकतो, एखाद्याचे मन दुखवू शकते, पण नंतर त्याच चर्चेतून एक मोठा निर्णय होऊ शकतो, ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. त्या निर्णयाची सुरुवात या काळात होऊ शकते. पैशांच्या बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. अचानक खर्च समोर येऊ शकतो. दिलेले पैसे परत मिळण्याचा विलंब होऊ शकतो. त्यामुळे 20 ऑगस्ट नंतर कोणावरही अंधविश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेऊ नका. या राशीसाठी एक सकारात्मक संकेतही आहे. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात तिथे अचानक संधी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचा फोन तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संपर्क मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना एखाद्या जुन्या ग्राहकाकडून किंवा जुन्या संपर्कातून काम मिळू शकते. पण या संधीचा फायदा घेण्यासाठी तुमचा आत्मविश्वास टिकून ठेवावा लागेल, कारण या काळात तुमच्या मनात एक भीती सतत डोकावू शकते. मी हे करू शकेन का? आणि हे उत्तर आहे हो, तुम्ही करू शकता. तुम्ही अनेक संकट पार केली आहेत. जिथे उभे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही खूप काही सहन केलं आहे. त्यामुळे तुम्हाला एका धक्क्याने तुमची वाट थांबणार नाही. काही व्यक्तींना 20 ऑगस्ट नंतर भूतकाळाशी संबंधित एक प्रसंग पुन्हा समोर येऊ शकतो. एखादी जुनी आठवण, जुना फोटो, जुना संदेश किंवा अचानक झालेली भेट तुमच्या मनाला हलकवून सोडू शकते. तुम्हाला वाटेल की हे प्रकरण संपले आहे,
पण मनाच्या एका कोपऱ्यात जे अजून जिवंत आहे त्या व्यक्तीला पाहिल्यावर किंवा तुमच्याबद्दल ऐकल्यावर डोळ्यात पाणी येऊ शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक ही परत येणारी व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात राहण्यासाठी येते असं नाही, किंवा लोक फक्त एक धडा देण्यासाठी परत येतात. पण हा फरक ओळखणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता एक अतिशय महत्त्वाचा संकेत. या राशीच्या काही लोकांना या काळात स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येईल. एखाद्या निर्णयाबद्दल मन वारंवार सावध करत असेल, पण याकडे दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ कोणी तुमच्यावर वाईट शक्ती करत आहे असा निश्चितच निष्कर्ष काढू नका. पण तुमच्या मनातील अस्वस्थता तुम्हाला एखाद्या परिस्थितीकडे पुन्हा नीट पाहण्याचा इशारा देईल. रात्री उगाच भीती वाटणे, वारंवार एकाच विचारात अडकणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल संशय निर्माण होणे, या गोष्टीमध्ये लगेच अंधविश्वास न ठेवता शांतपणे परिस्थिती तपासा. तुमची बुद्धी आणि विवेक हे तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. अभ्यासात मन लागत नसेल तर स्वतःवर राग करू नका. 20 ऑगस्ट नंतर एकाग्रता वाढण्यासाठी नवीन पद्धत वापरावी लागेल. मोबाईलपासून थोडं अंतर ठेवा. निश्चित वेळापत्रक आणि सातत्य ठेवले तर परिणाम मिळू शकतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी विशेषतः शेवटच्या क्षणी हार मानू नका, कारण कधी कधी निकाल येण्याच्या आधीच मन हार मानतं. तुमचं काम म्हणजे प्रयत्न करत राहणे, कारण परिणामाची चिंता नंतर करा. या राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली त्याच वेळी तुमच्या एखाद्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित येऊ शकतो. त्यामुळे कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका. तुमचे काम तुमच्यासाठी बोलू द्या. शांत राहणे हा या काळातील सर्वात मोठा विजय असेल. या राशीच्या व्यावसायिकांसाठी संपर्क पुन्हा उपयोगी ठरू शकतो. बंद झाल्यासारखं वाटणारा व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पण भागीदारीत असणाऱ्यांनी प्रत्येक गोष्ट स्पष्ट ठेवा. पैशाचा व्यवहार बोलण्यावर न ठेवता शक्य असेल तिथे लिखित स्वरूपात ठेवा, कारण या 20 ऑगस्ट नंतर तुमच्या छोट्या गैरसमजातून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. आता प्रेमाच्या बाबतीत सर्वात मोठं संकेत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीकडून उत्तर मिळत नसेल तर 20 ऑगस्ट नंतर परिस्थिती बदल जाणवू शकते. काहींना अपेक्षित उत्तर मिळेल तर काहींना अपेक्षा नसलेले सत्य समोर येईल. पण दोन्ही परिस्थिती तुम्हाला स्वतःला गमावू नका, कारण प्रेमात कोणीतरी सोडून जाणे म्हणजे आयुष्य संपणे नाही. कधी कधी एक नातं संपतं आणि त्यानंतर स्वतःची खरी किंमत समजायला सुरुवात होते. या राशीच्या विवाहित व्यक्तींनी या काळात संवाद वाढवणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टी मनात साठवून ठेवल्या तर गैरसमज वाढू शकतात. जोडीदाराला तुमच्या मनातील गोष्ट शांतपणे सांगा. दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण काही वेळा नातं तुटण्या इतकी मोठी समस्या नसते, पण बोलणे बंद झाल्यामुळे मोठी समस्या होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तींशी संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी योग्य काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. राशी भविष्य हे निश्चित भविष्यवाणी नसते, त्यामुळे कोणत्याही आरोग्यविषयक बाबतीत त्यावर अवलंब राहू नका. आता तुम्हाला सांगते, 20 ऑगस्ट नंतरचे सर्वात भावनिक क्षण कोणता असू शकतो. एखादी व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते तिच्याबद्दल काहीतरी ऐकून काही क्षण शांत होऊ शकता. कदाचित तिच्याशी तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल. कदाचित एखादे गैरसमज दूर सुद्धा होऊ शकतात. चुकीच्या लोकांमागे धावणार नाही. मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवेन आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बदलाकडे शहाणपणाने पाहीन, कारण 20 ऑगस्ट नंतरची खरी गोष्ट फक्त कोणीतरी तुमच्यासाठी काय करणार आहे की नाही, खरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काय निर्णय घेणार आहात ही आहे, कारण कदाचित हाच निर्णय तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. या राशीच्या मंडळींनो, काळजी घ्या, शांत राहा, श्रद्धा ठेवा आणि विवेक सोडू नका. तुमच्यासाठी येणारा काळ धक्के देऊ शकतो, डोळ्यात पाणी आणू शकतो, पण त्याच काळात तुम्ही स्वतःची ताकदही दाखवू शकता. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एखादं वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि
ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.